नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन प्रवासामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोल्हापूर ते राधानगरी असा संपूर्ण प्रवास करणार आहोत। पाठीमागे आपल्याला राधानगरीसाठी बस लागलेली आहे भोगावती मार्गे। तर चला प्रवासाला सुरुवात करूया। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक, फलाट क्रमांक 14 वरती आपल्याला राधानगरीसाठी बस लागते। 8 वाजून 26 मिनिटे झालेली आहेत व आपण कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून निघत आहोत। डाबाला गारगोटीसाठी बस लागतात। मागच्या वेळेस आपण याच इथल्या बसनं प्रवास करता। मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर, आजचे आपले चालक दादा। कोल्हापूर ते राधानगरी 91 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी। छत्रपती श्री राजाराम महाराज चौक, दसरा चौक कोल्हापूर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक। समोर पुढे रस्ता रत्नागिरीसाठी जातो, आपण डावीकडे वळणार। उजव्या बाजूला कोल्हापूर महानगरपालिकेचे मार्ग आहे। लगेचच पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, इथेच पलीकडच्या बाजूला श्री अंबाबाई मंदिर आहे कोल्हापूरमध्ये। श्री शाहू विजयी गंगावेश तालीम। समोर हे जे बस स्थानक आहे ते कोल्हापूरमधीलच रंकाळा बस स्थानक आहे, गगनबावडा नृसिंहवाडी। आता इथून डावानं जर गेला तर श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मागील बाजूस तुम्ही मागच्या बाजूने जाऊ शकता। रंकाळा बस स्थानकात भरपूर गाड्या लागलेल्या आहेत। कोल्हापूरमधून राधानगरीसाठी जाणाऱ्या गाड्या जास्तीत जास्त रंकाळा बस स्थानकावरून सुटतात। मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूरचे जरा कमी आहेत त्याच्या गाड्या, जास्त करून ज्या लांब पल्ल्याच्या असतात त्या मध्यवर्ती बस स्थानकातून जातात। आपल्या प्रवासाचा मार्ग असणार आहे कोल्हापूरनंतर वाशी, कांडगाव, देवळे, हळदी, कुरुकली, परिटे, घोटवडे, शिरसे, आमजाई, वरवडे, अनाजे, खिंडी, वरवडे व शेवटी राधानगरी। 2 मिनिटे थांबून निघत आहोत रंकाळा बस स्थानकातून राधानगरीच्या दिशेने। राधानगरी, रंकाळा, राधानगरी, तेच मी तुम्हाला मागाशी म्हटलं। राधानगरीच्या गाड्या रंकाळा बस स्थानकापर्यंत येतात, जास्तीत जास्त इथूनच लागतात। आज समोर रंकाळा तलाव आहे। रंकाळा तलाव बाजूला गाड लावलं त्यामुळे जास्त दिसत नाही त्या बाजूला। आणि सकाळीचं वातावरण आहे त्यामुळं धुकं पण आहे, ऊन अजून पूर्ण नाही त्यामुळं थोडंसं कमी दिसत आहे। आता रंकाळ्याची मागील बाजू आहे, रंकाळा भरलेला आहे। या जे पुई खडी याचे छोटंसं वळण आहे।
आता आपण कोल्हापूर शहराच्या बाहेर पडलो आहोत. बाहेर पडेपर्यंत आपल्याला अर्धा तास झाला. आता वाशी हे गाव आलेलं आहे. उजव्या बाजूला गाव आहे. कांदगाव हे गाव आलेलं आहे. कांदगाव देवाळे राधानगरी परत मुंबईसाठी जाणार गाडी. हळदी हे गाव आलेलं आहे. आता उजव्या बाजूला राशिवडेसाठी रस्ता जातो. पलीकडे भोगावती नदी आहे उजव्या बाजूला. 9:08 झालेले आहेत व आपण हळदी या गावामध्ये पोहोचलो आहोत. हळदी आता हळदीतून पलीकडे राशिवडे पुणगाव कल्पाताळे मार्गे पण पलीकडून रस्ता आहे राधानगरी जाण्यासाठी. हा मुख्य रस्ता आहे. सर्वत्र तुम्हाला ऊस हे कोथळी हे गाव आलेलं आहे. समोर पण गाडी लागलेली आहे. पुढं बघा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. परिते हे गाव आलेलं आहे. परिते गावातून आता निघत आहोत. आपला जो कोल्हापूर गारगोटी रस्ता आहे
व कोल्हापूर राधानगरी हे दोन्ही जरा कमी समांतरच रस्ते आहेत. फक्त तिच्यामध्ये एक डोंगर आहे, त्याच्या पलीकडे गारगोटी रस्ता आहे. कुर्ली, मद्रे, सातारवाडा, मजाजिटा रस्ता गारगोटीसाठी व हा राधानगरीसाठी. व अंतर आपलं कोल्हापूर ते राधानगरी 52 किलोमीटर आहे. 1.5 तास तर आपल्याला वेळ लागणार आहे. हा डाबाला भोगावती सहकारी साखर कारखाना भोगावती. वाजून 22 मिनिटे झाले व आपण आता भोगावती येथे राधानगरीच्या दिशेने निघत आहोत. आता आपण राधानगरी तालुक्यामध्ये इथून पुढे प्रवेश केला. करवीर तालुका गोठवडे समोरून एक बस आलेली आहे. राधानगरी मुंबई या मार्गे पण आहे, भोगावती मार्गे व सरळ पुढे राधानगरीतून मोताळा मार्गे कोल्हापूरवरून पण आहे. कौलव हे गाव आलेलं आहे. इथे उस्मानाबादला गाव आहे कौलव. हा जो रस्ता आहे तो मुख्य कोल्हापूर ते पणजीसाठी गोवा राज्यासाठी रस्ता आहे. राधानगरी फोंडा घाट मार्गे कणकवली सावंतवाडी मार्गे कौलव गावातून आता बाहेर पडला. बर्गेवाडी कणकवली लातूर शिरसे जरा मागं भोपळवाडी गावाला आमजाई वरवडे हे गावाला. उस्मानाबादला भोगावती नदी आहे.
बुद्रुक या गावातून निघत आहोत. उजव्या बाजूला पुलाचं काम चालू आहे. नाजे हे गाव आलं. खिंडी वरवडे हे गाव आलेलं आहे. अजून राधानगरी 13 किलोमीटर लांब आहे. आता आपण उजव्या बाजूला वळलो. तिथून नदी ओलांडल्यानंतर कसबा ताळे गावामधून राधानगरीसाठी जा. ते जर सरळ पुढे गेलो असतो तर खिंडी वरवडे झाल्यानंतर एक छोटासा घाट आहे. तो घाट लागला की परत उजवीकडे वळणं आपण राधानगरीसाठी देवगड ते निपाणी रस्ता लागेल आपल्याला. त्या बाजूला काळ्या मातीचं रान आहे. जास्त या बाजूला ते लाल मातीचं आहे. पाणी रस्त्याकडनं त्यामुळे राधानगरी तालुका हा निसर्ग संपन्न तालुकाची ओळख आहे. दोन्ही बाजूला झाडे गुडाळ दुसऱ्या बाजूला ताळे 2 किलोमीटर गुडाळवाडी. मगाशी गुडाळ म्हणतो होतं ते गुडाळवाडी गाव. आपल्याला भोगावची नदी लागलेली आहे. त्या बाजूने येते राधानगरी उजवीकडे कोल्हापूरपर्यंत वाहते. भोगावची नदी ही पंचगंगा नदीची उपनदी आहे. कसबा ताळे कौलार वगैरे हे जे मोठमोठे टेक ठेवलेले आहेत वाढलेले ते उन्हाळ्यामध्ये जनावरांना सुका चारा खाऊ घालण्यासाठी ठेवलेले आहेत. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे आता पण यावेळी लवकर सांगितले आता.
अजून 3 किलोमीटर राहिलेलं आहे. पोचलोच आहोत आपण जवळपास. पुन्हा एकदा आपल्याला भोगावती नदी लागलेली आहे. उजवीकडून यायचे राधानगरीकडून, डावीकडे मगाशी आपण पिंडी बनवले वगैरे खाली केळीची बाग. या बाजूला जर आपण मुख्य रस्त्यानं आलो असेल तर या डोंगराच्या पलीकडून मुख्य रस्ता आहे. आपल्याला लागला आहे. डावीकडे निपाणीसाठी रस्ता जातो, उजवीकडे राधानगरी कोंडाघाटसाठी. आपण मुख्य रस्त्यानं तर या रस्त्यानं आलो. राधानगरी शहरात आपण आलो. लगेचच पुढे बस स्थानक आहे. राधानगरी गारगोटी उजव्या बाजूला बस स्थानक. राधानगरी कुरुकली मार्गे राधानगरी. बाजूला गाड लावल्या 2 बाजूला, त्यामुळे गाड्या थांबून राहतात. दुसऱ्या राधानगरी बस स्थानकात आपण प्रवेश केलेला आहे. 10 वाजून 8 मिनिटे झालेली आहे. राधानगरी बस स्थानक, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. राधानगरी बस स्थानक वेळापत्रक पाहू शकता. इचलकरंजी, सोलापूर, निपाणी, ईश्वरपूर, गारगोटी, मुंबईसाठी पण वेळ पाहू शकता. तसेच कोकण विभागात जाणाऱ्या गाड्या. छोटेसं असं बस स्थानक आहे. पोहोचलो आहोत आपण धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी येथे. कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आपण पूर्ण केलेला आहे. तर राधानगरीपासून जवळच पुढे फेजिवडे येथे राधानगरी धरण आहे, जे की 7.77 TMC इतकी पाणी साठवण क्षमतेचं धरण आहे व त्याला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत, जे की पाणसाठा पूर्ण भरल्यानंतर आपोआप उघडतात व आपोआप बंद होतात. व जो पाठीमागे जलाशय आहे त्याला श्री लक्ष्मी सागर असे नाव देण्यात आलेलं आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. राधानगरी बसस्थानक बाहेरून बघू शकता. ह्या ज्या गाड्या आल्या ते प्रासंगिक करारावरती आलेल्या आहेत. इकडे खाण्यापिण्याचे दुकाने आहेत व 4 फलाटचं बसस्थानक आहे. राधानगरी बसस्थानक पूर्ण बघू शकता.